आज तीच ती भाजीपोळी करण्याचा आणि खाण्याचा खूप कंटाळा येत होता. आज सगळ्यांनाच काहीतरी वेगळं आणि मला खूप झटपट बनवायचं होतं. तर त्यासाठी एका बाऊलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बारीक रवा, त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबिरी, धना पावडर, जिरा पावडर, कुटलेली लाल मिरची चवीनुसार आणि चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं तेल टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून त्याचं पीठ अशा पद्धतीने भिजवायचं आहे. त्यामध्ये गुठळीही राहिली नाही पाहिजे. आता 1 चिमूटभर यामध्ये एवढं बेकिंग पावडर, 1 चिमूटपेक्षा जास्त आहे बेकिंग पावडर, आणि चिमूटभर खायचा सोडा टाकून छान हे मिक्स करायचं. 1 मिनटापेक्षाही कमी वेळ लागते हे बॅटर बनवण्यासाठी. तर बॅटर तयार आहे. आता ज्या ताव्यावर मी पोळ्या बनवते तोच तावा घेतलेला आहे, लोखंडी तावा. त्याला कांद्याने तेल लावून घ्यायचं आणि 2 ते 2.5 पळी बॅटर टाकून हाताला पहिले पाण्याचा हात घ्यायचा, नंतर अशा पद्धतीने हे छान असं पसरवायचं. जेवढं पातळ बनवायचं असेल तेवढं पातळ हे बनवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आता झाकण ठेवून मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे. 2 मिनटं वेळ लागेल. आता वरची सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि अलगद असं सराट्याने त्याच्या पहिल्या कड्या काढून घ्यायच्या आणि नंतर सराटा मध्यभागी टाकून एकदम असं उलथून घ्यायचं आहे. आता एखादं धिरडं सुरुवातीला मोडेल, पण दुसरं तिसरं खूप छान असं जमेल आणि लोखंडाच्या ताव्यावर बनवा म्हणजे त्याची पौष्टिकताही कमी होणार नाही. तर पाहू शकता, उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं. आता जेव्हा तुम्ही गरम गरम खायला देसाल तेव्हा छान असे कुरकुरीत राहतील आणि पूर्ण थंडगार झाल्यानंतर ते खूप असे मऊसूद होतील. आता घट्ट दह्यासोबत हे खायला घ्यायचे आहेत. आजची रेसिपी मला तर बनवायला खूप सोपी होती आणि खाणाऱ्यांना सुद्धा खूप आवडलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा.